नमस्कार आणि या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही आपल्याला एक व्होल्टेज स्टेबलायझर युनिट सुरक्षितपणे डिसअसेंबलिंग करण्याविषयी सूचना पायरीने दाखवणार आहोत. उद्दिष्टे: या सेशनच्या अखेरीस तुम्ही पुढील मध्ये सक्षम व्हाल. व्होल्टेज स्टेबलायझर डिस्मॅन्टल करणे, व्होल्टेज स्टेबलायझरचे सेक्शन आयडेंटिफाय करणे आणि व्होल्टेज स्टेबलायझरच्या विभिन्न सेक्शनचे मेजर कॉम्पोनेंट्स लोकेट करणे. प्रथम आपण पाहूया की एक व्होल्टेज स्टेबलायझर म्हणजे काय असते. व्होल्टेज स्टेबलायझर म्हणजे असे एक डिव्हाइस असते जे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो रेग्युलेट करते, ज्यामुळे एक कन्सिस्टंट व्होल्टेज आउटपुटची खात्री होते. ते प्राथमिकपणे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचे पॉवर सप्लायमधील हानिकारक फ्लक्च्युएशन्सपासून संरक्षण करणारे प्रोटेक्टर असते. व्होल्टेज स्टेबलायझरचे पार्ट्स. व्होल्टेज स्टेबलायझरचे मेन पार्ट्स पुढील प्रमाणे: ट्रान्सफॉर्मर, सर्किट बोर्ड, रिले, ट्रान्झिस्टर्स, इंटिग्रेटेड चिप्स आणि इनपुट आणि आउटपुट टर्मिनल्स. आता आपण यापैकी प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये पाहूया. ट्रान्सफॉर्मर हे व्होल्टेज स्टेबलायझरचे हृदय असतात. त्याचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन्ही वाइंडिंग्ज असतात. ते इच्छित आउटपुट लेवलशी मॅच करण्यासाठी इनकमिंग व्होल्टेज सेटअप किंवा सेट डाऊन करते. ट्रान्झिस्टर्स. व्होल्टेज स्टेबलायझरमधील ट्रान्झिस्टर्स महत्त्वपूर्ण कार्य करतात, जसे व्होल्टेज रेग्युलेशन आणि स्विचिंग, आउटपुट व्होल्टेज लेवल्सवर अचूक कंट्रोल सक्षम करणे आणि पॉवर फ्लोचे कार्यक्षम मॅनेजमेंट करणे. सर्किट बोर्ड हा व्होल्टेज स्टेबलायझरचा मेंदू असतो. त्यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्स स्थापित असतात जी स्टेबलायझरचे ऑपरेशन्स कंट्रोल करतात. त्यामध्ये खालील पार्ट सामील असतात: कंट्रोल युनिट, सिग्नल प्रोसेसिंग युनिट आणि ड्रायव्हर सर्किट. रिले हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विचेस असतात जे ट्रान्सफॉर्मरमधील करंटचा फ्लो कंट्रोल करतात. ते ऑटोमॅटिक स्विचेस प्रमाणे काम करतात, जे सर्किट बोर्डवरील ड्रायव्हर सर्किटपासून असलेल्या सिग्नल्सद्वारे ॲक्टिवेट होतात. इंटिग्रेटेड चिप्स. इंटिग्रेटेड सर्किट्स ICs, ज्यांना सामान्यपणे चिप्स म्हटले जाते, ते व्होल्टेज स्टेबलायझरमध्ये व्होल्टेज लेवल्स रेग्युलेट आणि स्टेबलाइज करण्यासाठी वापरले जातात. या चिप्स सामान्यपणे स्टेबलायझरच्या आतमध्ये कंट्रोल सर्किटच्या पार्ट असतात. व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज स्टेबलायझरमध्ये डेडिकेटेड व्होल्टेज रेग्युलेटर कॉम्पोनेंट्स असू शकतात, जसे इंटिग्रेटेड सर्किट्स ICs किंवा स्वतंत्र व्होल्टेज रेग्युलेटर्स, ज्यामुळे आउटपुट व्होल्टेजच्या अचूक रेग्युलेशनची खात्री होते. इनपुट आणि आउटपुट टर्मिनल्स. ही टर्मिनल्स इनपुट आणि आउटपुट पॉवर सप्लाय लाईनसाठी तसेच स्टेबलायझर प्रोटेक्ट करत असलेल्या लोड किंवा इक्विपमेंटसाठी स्टेबलायझर कनेक्टिंग करण्यासाठी कनेक्शन पॉइंट्स पुरवतात. आता आपण व्होल्टेज स्टेबलायझर डिस्मॅन्टल करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स आणि इक्विपमेंट पाहूया. आपल्याला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील: ट्रेनी टूल किट 1 सेट, DMM प्रोबसह 1, 500 व्होल्ट अँपिअर्स व्होल्टेज स्टेबलायझर ऑटोमॅटिक टाईप इन्स्ट्रक्शन मॅन्युअलसह 1. आता आपण स्टेबलायझरचे मेजर कॉम्पोनेंट शोधण्यासाठी तो डिस्मॅन्टल करण्याच्या प्रोसिजरकडे जाऊया. आपण आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि इक्विपमेंट असेंबलिंग करून सुरुवात करू शकतो. ते सर्व वर्कबेंचवर काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ठेवा. सेफ्टी टिप: स्टेबलायझर एखाद्या रफ पृष्ठभागावर ठेवू नका, त्यामुळे त्यावर ओरखडे येणार नाहीत. चेक करा की स्टेबलायझर इलेक्ट्रिसिटी पॉवर सोर्सशी कनेक्टेड नाही. आता स्टेबलायझरची स्पेसिफिकेशन्स, इंडिकेशन्स, इनपुट आणि आउटपुट ऑप्शन्सचे निरीक्षण करा. आता आपण स्टेबलायझर डिस्मॅन्टल करण्याच्या प्रोसिजरकडे बघूया. त्यासाठी प्रथम टॉप कव्हर काढण्यासाठी स्क्रू आयडेंटिफाय आणि लोकेट करा. तेथे 2 प्रकारचे स्क्रू असतील: स्टार स्क्रू किंवा फ्लॅट हेड स्क्रू. आता योग्य स्क्रू ड्रायव्हर वापरून अँटी क्लॉकवाईज दिशेने ते अनस्क्रू करा.
प्रथम 2 थ्रेड्स लूज करा, नंतर स्क्रू काढा. आता काळजीपूर्वक टॉप कव्हर वेगळे करा. सेफ्टी टिप: कधी कधी तेथे काही लॉक्स असू शकतात, त्यामुळे ते जोर लावून काढू नका. आता आपण व्होल्टेज स्टेबलायझरचे महत्त्वाचे कॉम्पोनेंट्स लोकेट करूया. प्रथम आपण स्टेबलायझरच्या आतला ट्रान्सफॉर्मर लोकेट करणार आहोत. तो एक मोठा प्रमुख अवजड कॉम्पोनेंट असतो जो साधारणपणे स्टेबलायझरच्या सेंटरला किंवा एका टोकाला पोझिशन केलेला असतो. एका मोठ्या आयताकृती किंवा सिलेंडर आकाराचे स्ट्रक्चर शोधा ज्याला अनेक वायर वाइंडिंग्ज आहेत. जसे तुम्ही पाहू शकता की ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 वाइंडिंग्ज आहेत. पुढे आपण पीसीबी सर्किट बोर्ड लोकेट करणार आहोत. तो बहुतेक ट्रान्सफॉर्मरच्या जवळ स्थापित असतो आणि स्क्रू किंवा क्लिप्सने चेसिसला पक्का बसवलेला असू शकतो. पीसीबीमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्स असतात जसे की रिलेज, ट्रान्झिस्टर्स, डायोड्स आणि फ्यूजेस. स्टेबलायझरमध्ये उपस्थित असलेले कोणतेही रिलेज लोकेट करा. रिलेज आणि स्विचेस सामान्यपणे ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट बोर्डच्या जवळ बसवलेले असतात, जेथे ते इलेक्ट्रिसिटीचा फ्लो सहजपणे कंट्रोल करू शकतात आणि विविध ऑपरेशनल स्टेटस मॅनेज करू शकतात. ते सामान्यपणे छोटे आयाकृती बॉक्सेस असतात आणि त्यांना वायर्स कनेक्टेड असतात. आता व्होल्टेज रेग्युलेटर कॉम्पोनेंट शोधा. त्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स, आयसीज किंवा स्वतंत्र कॉम्पोनेंट्स जसे ट्रान्झिस्टर्स किंवा व्होल्टेज रेग्युलेटर्स सामील असू शकतात. पुढे आपण डायोड्स लोकेट करणार आहोत. डायोड्स बहुतेक स्टेबलायझरच्या इनपुट आणि आउटपुट सेक्शन जवळ दिसून येतात. असे छोटे, सामान्यपणे सिलेंडरसारख्या आकाराचे स्ट्राइप असलेले कॉम्पोनेंट शोधा जे कॅथोड साइड इंडिकेट करतात. आता आपण झेनर डायोड लोकेट करूया. झेनर डायोड सामान्यपणे व्होल्टेज रेग्युलेशन सेक्शनच्या जवळ इनपुट किंवा आउटपुट सेक्शनच्या जवळ बसवलेले असतात. असे छोटे, सामान्यपणे सिलेंडरसारख्या आकाराचे स्ट्राइप असलेले कॉम्पोनेंट शोधा जे कॅथोड साइड इंडिकेट करतात, ज्यावर बहुधा ZD किंवा Z अशी खूण आणि त्यासोबत न्यूमेरिकल व्हॅल्यू दिलेले असते जे ब्रेकडाऊन व्होल्टेज रिप्रेझेंट करतात. पुढे आपण कॅपॅसिटर्स लोकेट करणार आहोत. कॅपॅसिटर्स सामान्यपणे इनपुट आणि आउटपुट सेक्शनच्या जवळ दिसून येतात. ते छोटे सिलेंडर आकाराचे किंवा आयाकृती कॉम्पोनेंट्स असे दिसून येतात आणि त्यावर मार्किंग्ज असतात जे कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेज रीडिंग्ज इंडिकेट करतात. रेझिस्टर्स हे स्टेबलायझरच्या काही विशिष्ट कॉम्पोनेंट्समधून वाहणारा करंट लिमिट करण्यासाठी वापरले जातात. रेझिस्टर्स हे व्होल्टेज कंट्रोल सर्किट्समधील फीडबॅक नेटवर्कचे अंतर्गत कॉम्पोनेंट्स असतात. ते ऑपरेशनल एम्प्लिफायर्स किंवा इतर कंट्रोल सर्किट्समधील वाढ किंवा स्थिरता निश्चित करतात. इंटिग्रेटेड सर्किट्स आयसीज, ज्यांना सामान्यप्रमाणे चिप्स म्हटले जाते, ते व्होल्टेज स्टेबलायझरमध्ये व्होल्टेज लेव्हल्स रेग्युलेट आणि स्टेबलाइज करण्यासाठी वापरले जातात. या चिप्स सामान्यपणे स्टेबलायझरच्या आतमध्ये कंट्रोल सर्किट्सचा पार्ट असतात. पुढे आपण इंडिकेटर्स लोकेट करणार आहोत. व्होल्टेज स्टेबलायझरमध्ये इंडिकेटर्स हे सामान्यपणे फ्रंट पॅनल किंवा कंट्रोल सेक्शनवर लोकेटेड असतात. ते स्टेबलायझरच्या स्टेटसविषयी व्हिज्युअल फीडबॅक पुरवतात, जसे पॉवर, इनपुट, आउटपुट, व्होल्टेज लेव्हल्स आणि ओव्हरलोड कंडिशन्स. पुढे आपण आउटपुट सॉकेट टर्मिनल लोकेट करणार आहोत. येथेच इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस स्टेबलाइज्ड पॉवर रिसीव्ह करण्यासाठी कनेक्टेड केलेली असतात. ते सामान्यपणे मल्टिपल सॉकेट्सचा एक सेट किंवा एक सिग्नल आउटलेट असते. अखेरीस स्टेबलायझरचे एक्सटिरियर आणि इंटिरियरचे निरीक्षण करा, ज्यामध्ये इंडिकेटर लाईट्स, नॉब्स किंवा स्विचेस असतात. हे कॉम्पोनेंट्स वापरकर्त्यांना स्टेबलायझरच्या स्टेटसविषयी माहिती पुरवतात आणि ते फ्रंट पॅनलवर लोकेटेड असू शकतात किंवा पीसीबीमध्ये इंटिग्रेटेड असू शकतात.
सर्व कॉम्पोनंट्स लोकेट करून झाल्यावर काळजीपूर्वक स्टेबलायझरचे टॉप कव्हर रिप्लेस करा आणि ते स्क्रू वापरून त्याच्या जागी घट्ट बसवा. स्क्रू टाईट करण्यापूर्वी खात्री करा की सर्व कॉम्पोनंट्स योग्य प्रकारे अलाइन झालेले आहेत आणि कोणत्याही वायर्स किंवा केबल्स चिमटलेल्या नाहीत. येथे आपण या सेशनच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सेशनमध्ये आपण शिकलो की व्होल्टेज स्टेबलायझर डिसमॅन्टल करणे, व्होल्टेज स्टेबलायझरचे सेक्शन्स आयडेंटिफाय करणे, व्होल्टेज स्टेबलायझरच्या विविध सेक्शन्सचे मेजर कॉम्पोनंट्स लोकेट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटू.